हार्ट अटॅक हा अचानक होत नाही. तो अनेक वर्षाच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव, चुकीचा आहार आणि हालचालींचा अभाव यामुळे हळूहळू तयार होतो. खालील सवयी जर तुम्ही आयुष्यभरासाठी लावल्या तर हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणामध्ये कमी करता येतो. जसं की दररोज किमान 30 ते 45 मिनिटे चालण्याचा व्यायाम करा. झपाट्यानं चालणं, सायकलिंग, पोहणं, सूर्यनमस्कार करा. व्यायामामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो. बसून राहण्याची सवय टाळा. आठवड्यात किमान 5 दिवस तर नक्कीच व्यायाम करा. मीठ आणि साखर मर्यादित प्रमाणात ठेवा. जास्त मीठ खाल्लं तर उच्च रक्तदाब होतो आणि जास्त साखर खाल्ली तर मधुमेह आणि वजन वाढतं. दिवसाला मीठ 5 ग्रॅमपेक्षा कमी ठेवा. तळलेले पदार्थ, पॅकेज्ड पदार्थ कमी करा. बेकरी पदार्थ, फरसाण, चिप्स, ड्रिंक्स नक्कीच टाळा. ट्रान्स फॅट आणि खराब तेलामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस वाढतं. चांगलं फॅट निवडा, जसं की शेंगदाणा तेल, मोहरी तेल, ऑलिव्ह ऑइल यांचा मर्यादित प्रमाणात वापर करा. बदाम, अक्रोड, जवस आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहेत, यांचं प्रमाण वाढवा. तूप पूर्णपणे बंद करू नका, पण मर्यादित प्रमाणामध्ये ठेवा. ताणतणाव नियंत्रणात ठेवा. जर तुम्ही सतत ताणामध्ये असाल तर रक्तदाब वाढतो आणि हृदयावरती ताण येतो. यासाठी तुम्ही प्राणायाम करा, ध्यान करा. दररोज 10 ते 15 मिनिटे शांत वेळ बसा. राग मनात साठवून ठेवू नका. नियमित आरोग्याची तपासणी करा. त्यामध्ये तुम्ही बीपीची तपासणी करू शकता. त्याचबरोबर रक्तातील साखर, लिपिड प्रोफाईल म्हणजेच कोलेस्ट्रॉलची तपासणी करू शकता. गरज असेल तर तुम्ही ECGही काढू शकता. 30 वयानंतर तपासणी करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे धूम्रपान टाळा. तंबाखू खात असाल तर ती पूर्णपणे बंद करा. तंबाखूमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि हृदयाचा धोका 2 ते 4 पट वाढतो. थोडंच घेतो ही सवय खूप धोकादायक आहे. पुरेशी झोप घ्या. दररोज 7 ते 8 तासाची झोप घ्या. उशिरापर्यंत मोबाईल वापरणं टाळा. झोप जर नाही झाली तर हार्मोन्स बिघडतात आणि BP वाढतो. वजन नियंत्रणामध्ये ठेवा. पुरुषांचं कमरेचं माप हे 90 सेमीपेक्षा कमी आणि महिलांचं 80 सेमीपेक्षा कमी असावं. पोटाभोवती चरबी म्हणजे विसरल फॅट असतं आणि ते हृदयासाठी खूप धोकादायक असतं. दररोज पुरेसं पाणी प्या. रक्त घट्ट होऊ नये म्हणून शरीर आपलं डिहायड्रेट न राहता हायड्रेट राहण्यासाठी नक्कीच काळजी घ्या. त्यासाठी 2.5 ते 3 लिटर पाणी प्या. फायबरयुक्त आहार घ्या, जसं की ज्वारी, बाजरी, तांदळाऐवजी ब्राऊन राईस तुम्ही खाऊ शकता. फळे यामध्ये सफरचंद, डाळिंब, पालेभाज्या नक्कीच घ्या. फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं. त्याचप्रमाणे नियमित योगा करा, प्राणायाम करा, अनुलोम विलोम करा, भांबरी करा, कपालभाती करा. यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतो आणि आपलं हृदय मजबूत होतं. त्याचप्रमाणे राग, मत्सर आणि नकारात्मक भावना कमी करा. मनातील सततचा राग आणि तणाव शरीरावर स्ट्रेस हार्मोन्स वाढवतो. तेव्हा रागावरती नियंत्रण ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा, ज्यामुळे आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहील. दारू घेत असाल तर ती पूर्णपणे टाळा. जर तुम्ही नियमित दारू घेत असाल तर BP वाढतो. शक्यतो तो टाळाच. सकाळची दिनचर्या चांगली ठेवा, जसे की उठल्याबरोबर कोमट पाणी प्या. 5 ते 10 मिनटं सूर्यप्रकाशामध्ये नक्कीच बसण्याचा प्रयत्न करा. हलकंसं स्ट्रेचिंग करा. विशेष लक्ष कोणी द्यावं किंवा आरोग्याची काळजी घ्यावी तर मधुमेह असेल त्यांनी, BP असेल त्या लोकांनी. जर तुमच्या कुटुंबामध्ये हृदयविकाराचा जर इतिहास असेल तर नक्कीच जास्त काळजी घ्या. हार्ट अटॅक टाळण्यासाठी 3 मुख्य नियम म्हणजे योग्य आहार, नियमित व्यायाम आणि ताणाचं नियंत्रण. हृदय हा असा अवयव आहे की तो दिवसातून 1,00,000 वेळा धडधडतो. त्याची काळजी घेणं ही आपली आयुष्यभराची जबाबदारी आहे, कारण त्याचं आरोग्य निरोगी असेल तरच आपण जिवंत राहू शकतो, अन्यथा आपण राहूच शकत नाही. तेव्हा त्याचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण चांगल्या सवयी लावणं खूप गरजेचं आहे.